नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण हॉटेलमध्ये बऱ्याच वेळेस खूप महागडे असे मॉकटेल पितो. हेच मॉकटेल जर आपल्याला घरी बनवता आले तर किती छान ना. हो, आज मी टरबुजाचं मॉकटेल बनवते घरी. पहिल्यांदा ट्राय केलं पण खूपच छान जमलं. एकदम कमी साहित्यात आणि सर्व साहित्य आपल्याला इझिली अवेलेबल होतं अशा साहित्यामध्ये आपण मॉकटेल बनवणार आहे. चला तर मग टरबुजाचं मॉकटेल कसं बनवायचं ते बघू. मॉकटेल बनवण्यासाठी टरबूज कापून घ्यायचं. टरबुजाच्या बिया वेगळ्या करायच्या. टरबूज ज्यूसी आहे त्यामुळे तुम्ही थोडंही टरबूज घेतलं तर त्याचा भरपूर ज्यूस निघतो. तुम्हाला घरात किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार टरबुजाचे ज्यूस बनवून घ्यायचा. टरबुजाच्या बिया काळजीपूर्वक काढायच्या. जर बिया दळायला आल्या तर थोडंसं कडसर टेस्ट लागते. काढलेलं टरबूज मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. मिक्सरला फिरवून त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा. भरपूर ज्यूस पडतो. आता हा ज्यूस एका चाळणीने एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचा. प्रेस नाही करायचा, नाही तर त्याची कण पुन्हा खाली पडून जातील. थोडा वेळ चाळणी अशीच ठेवायची म्हणजे ज्यूस खाली निथळून जाईल. नंतर ग्लास घ्यायचे. तुम्हाला किती ग्लास भरायचे त्यानुसार ग्लास घ्या. त्यामध्ये खाली बर्फ घालायचा. यावर एक एक चमचा लिंबाचा रस घालायचा. बनवलेला वॉटरमेलनचा ज्यूस यामध्ये घालून घ्यायचा. अर्धा अर्धा ग्लास. यावर वरतून अर्धा अर्धा कप ऑरेंजचा फ्रेश ज्यूस घालायचा. फ्रेश घ्यायचा म्हणजे छान टेस्ट लागते. आणि सगळ्यात वरती स्प्राईट घालायचं. मॉकटेलची मेन टेस्ट ही स्प्राईटमुळे येते किंवा सोड्यामुळे येते. मी यावर वरतून एक एक कप स्प्राईट घातला आहे. इट्स टू गुड. अशा पद्धतीने झटपट असं मॉकटेल इथे तयार झालेलं आहे. हेच मॉकटेल हॉटेलमध्ये काही किमतींना भेटतं. त्यामुळे आपण घरच्या घरी बनवू शकतो. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत वरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.